गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आता नवीन. आत्ता आम्ही जस्ट बाहेर पडलो जरा बाहेर जाण्यासाठी आणि त्याच्यानंतर अजून भरपूर काय काय करायचं आहे. चला तर मग जाऊया. आता रिक्षाने चाललो आहे आम्ही. ही असं गावचे रस्ते पद्धतशीर रस्ता काय हां पण नाही येणार, पण ट्रॅफिक तर असेल लागलेलं. एक कार्यक्रम आहे तिकडं कसब्यामध्ये, तिकडं जायचं आहे. कसब्यामध्ये कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रम मेहते लोक येणार तर. हां तर आता आम्ही इकडे आलो आहे, जस्ट थांबलो इकडे. समोर कार्यक्रम चालू आहे. बाकी तिथून आम्ही जाऊन मग परत गावात जाणार आहे. चला इकडे एंट्री नाही कळलेलं आहे. इथून एंट्री नाही. हो या इथून एंट्री नाही, त्याच्यामुळे आता पलीकडे त्या साईडला जाऊनच आतमध्ये जाता येईल. चला त्या साईडला आहे ना एंट्री, तिकडून येणार आहे. हो हो आता तिकडून जाऊन परत इकडे कशाला आपण येतो एवढं ना. हा ना, उलटं कशाला आहे. पहिलं तिथं त्या उलट्या साईडला आहे ना. आणि त्या पक्ष्यांची किलबिलाट करण्याची वेळ एक झाली म्हणून ह्या लोककलेला, ह्या लोककलावंताला पिंगळा असं नाव पडलं. आणि लक्षात घ्या, 4 वर्षापूर्वी जवळपास महाराष्ट्रातून हा पिंगळा नामशेष झाला होता. मृतप्राय अवस्थेत पिंगळा महाराष्ट्रात झाला होता. पण 4 वर्षापूर्वी सोनी मराठीच्या जय जय महाराष्ट्र माझा या रिअलिटी. तर मित्रांनो, आता माझा भाऊ जसे रिक्षा शिकतोय आणि शिकवणारा त्याचा दुसरा मित्र, दुसरा भाऊ माझा रिक्षा शिकण्याचा प्रयत्न चालू आहे. ही जी मजा असते ना, रिक्षात बसलोय, स्वतःच्या रिक्षावर रिक्षात बसलोय मी. शिकाऊ आहे ना ड्रायव्हर. चालवतोय बऱ्यापैकी चालवतोय. हो बा हो 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 बांधे आमचा पण जरा प्रॉब्लेम. सर्व गास्त हे बघा, हे शिकणारे हे शिकत आहेत आणि शिकवणारे पण बाजूलाच बसले. पहिल्याच्या हिशोबाने चांगली चालवतोय. पहिला जो चालवतो ना त्याच्या हिशोबाने. अजून काय पाहिजे सांग मला. हा भाटी महाराज. तर आता आम्ही पुन्हा एकदा गणपतीच्या मंदिराजवळ आलोय. काल संध्याकाळी येऊन गेलो आणि आता पुन्हा एकदा आलोय. परत तेच नजारे बघा. या गणपती मंदिराबद्दल एक सांगायचं तुम्हाला राहून गेलं. हे स्वयंभू गणपती मंदिर आहे, म्हणजे हे प्रकट झालेले गणपतीची मूर्ती आहे. ती बघा तुम्ही, हीच मूर्ती आहे ती. जी प्रकट झालेली. आणि त्याच्यानंतर हे गावकऱ्यांनी बांधलेलं मोठं मंदिर आहे. आणि तिथे आता सध्या बांधलेली विहीर. आणि हा बघा, हा तोच तो होता. तर आता महाड आणायची तयारी सुरू झाली आणि गावातले सगळे प्रत्येकजण सानेवरती जमवून तर महाडासाठी आणायला निघा. इथून खाली उतरून जाणार आहे महाड आणायला. जंगलाच्या आतमध्ये. या पूर्ण जंगलाच्या साईडनी हा जो माड आहे, हा वर पण जातोय तो. माडला तोडण्यासाठी तो वरती चढतोय, म्हणजे खालून तोडणार माड. पण तो रस्सी बांधतोय वरती. वर्ण तोडत आहे ना. हा वर्ण नाही, वर्ण रस्सी बांधणार आणि खालून तो हे करणार ना.
मिळाला असता. तो बघ असा चढलाय बघ. एक टाकला पण मी काळ तू तो टाकला व्हिडिओ तसाच बघा. अरे मला दे काय खाल्लंस ते संपला. अरे आता या माडाची पूजा झाली. पूजा करतायत. महाराजी आता जस्ट पूजा सुरू झाली आणि आता पूजा झाल्याच्या नंतर तो माड तोडणार आहे आणि त्याच्यानंतर इकडून ते खेचणार आहेत आणि मग तो पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. ह्या पूर्ण अशा थोड्याशा अशा अटकलेल्या जागेवर तरी हा बघा लास्ट की काय. आणि आता महादोडासाठी जी पहिली पायरी आहे ती आता सुरू झाली. मार अडकलाय तिथे. असं प्रकारे थोडा अडकलाय माड. काय थोडा इथून माड जो तोडलेला आहे तो इथून घेऊन जात आहेत. चला जरा पकडूया हात. आता जो माड तोडलेला तो अडकलाय तिकडे. तिकडून जरा काढण्याचा प्रयत्न चालू आहे. हा जो माड आहे पूर्ण अडकलाय. आता माड जो खाली सुटलेला आहे जो अडकलेला तो खाली त्यांनी तोडून खाली पडलाय तो पूर्ण. माडाला हात लावण्यात सगळेजण तयार आहेत. आता तो माड ह्या रस्त्याने वरती डोंगरावरती घेऊन जाणार आहे. आता तो उचलून घेऊन या इथून थोडीशी कसरत चालू आहे. पूर्ण असं खेचतायत ते. गावातले प्रत्येक जण लागले. आता थोड्याच वेळात तो वर येईल. नाही जमत नाही काहीतरी झालंय. मार काय हलत नाही. परत एकदा ट्राय करतायत जोर लावून. हलतं आम्हा थोड्याच वेळात भेटतो. अजून वरती चढायचं आहे. इथपर्यंत आलाय. त्या आतून एवढ्या आतून हो इथं आणलेलं आहे ते माड वरपर्यंत. बाकीचा अजून वरती जायचं आहे. ही आता मार तो खालून वरती चाललेला आहे. वरती सगळे का बसतं आणतात. प्रयत्न चालू आहेत जोरदार. आता माड सानेवर आलाय. थोडं लांबून आला. मध्ये शूट नाही करू शकलो. इथं आलंय सानेवर. तर आता अशा प्रकारे माड वर उचलत आहेत. जो माड आणलेला तिकडून डोंगरातून खालून जंगलातून आणलेला तो आता सानेवरती उभा करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि आता तो रस्सी बांधून त्या सानेवरती
रस्सी बांधून आणि शिड्यांनी सपोर्ट देऊन आणि एवढी ग्रामस्थांची ही बल अथक प्रयत्नांनी तो वरती करण्याचा प्रयत्न चालू आहे. ऑलमोस्ट झालेला आहे, थोडा थोडा उठतोय. तिकडे खाली खूप प्रयत्न चालू आहेत वरती करण्याचा, आणि तिकडे ते रस्सीने खेचणारे वरती आहेत. हा लांब लचक माड तिथे लागला एवढ्या सगळ्या ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनी. अजून थोडे असा दगड बिगड टाकून तो पूर्णपणे व्यवस्थित सेट करण्याचा प्रयत्न आहे. फायनली पूर्णपणे हा माल लागला. तर थोड्याशाच प्रयत्नाने तो पूर्णपणे सेट आहे व्यवस्थित परफेक्टमध्ये. हसतोय, मला बघून हसतोय, बोलतोय व्हिडिओ. स्वर बागवे. तर आता मित्रांनो, आता संध्याकाळ झाले, महाड सानेवरती पोचलाय आणि तो उभा पण राहिला आहे व्यवस्थित. आणि आता त्याच्यानंतर आता आम्ही जरा बाहेर चाललो आहे. तुम्हाला दाखवतो कुठे चाललो आहे. तर आता आम्ही चाललो आहे माशाला खाली. घोडद्यावर कुठे कारवाडल्यामध्ये आमच्या बाजूच्या गावाची जिथे सीमा आहे त्या सीमेवर आम्ही चाललोय आता मासे पकडायला. आम्ही सगळे हे पुढे चालवणार आहे आणि हे तिकडे मागे बसलो आम्ही. तर आता इथून आम्ही चाललोय माशाला, एवढ्या अंधारातून पायवाट काढत काढत पूर्ण असं एकदम विचित्र. फायनली आमचे मोठे भाऊ गणेश पवार हे मासे. तर आता नदीमध्ये आम्ही एंटर केलंय आणि मासे पकडतात माझे भाऊ. भेटतंय का? पूर्ण अंधार आहे या साईडला. आता रात्रीचा आम्ही आलो मासे पकडायला आणि प्रयत्न चालू आहे. मासे हा बघा, पहिला मासा भेटलेला आहे आणि तो आता टोकरीमध्ये टाकलाय. हळूहळू हळूहळू चाललोय आम्ही नदीच्या मध्ये खोल भागात चाललोय आणि पाणी ऑलमोस्ट भरलंय. पाण्याच्या आतमध्ये आहे. भेटला, अजूनच भेटलाय मासा. बघा अजून एक मासा भेटलाय. पाखरं बघ किती बसतात. दोन तीन अजून एक मासा भेटलाय बघा. याच्यामध्ये टोकरीमध्ये 3-4 मासे भेटलेत. मासे पकडायची प्रयत्न चालूच आहेत आणि गावतात पण एक एक. मित्रांनो, आता मी गावतायत बोलतोय कारण मी आता गावाला आलो. होय. काय समजलं? व्हिडिओ चालू आहे रे? हो चालू आहे. तर आता
मासा गावलाय, मोठा आहे मला वाटतं. नाही भेटला की तेवढं डिलीट करा. मोठा मासा येते आत गेला का? आत गेलाय पण तो बाहेर काही येत नाही. आहे मोठा मोठा काढायचा प्रयत्न चालू आहे आमचा. नाही. गेला, मगाशी मिस झाला. टाकायला पाहिजे होतं ना. हाताने पकडण्याचा प्रयत्न चालू आहे. चल रे. अरे भाऊ टोक्यातले मासे पाडशील हे बघ आले वर. अरे होय. अरे टोका खाली बघ. भेटला मासा भेटतोय. सवाड्या किती मासाची आतमध्ये मासे भेटले जरा भरपूर बहुतेक. आतमध्ये एक तरी काढ. काय आतमध्ये रो. ते वरती हात लाव ना. बॅटरी लोकांची पाडू नको. वरती वरती आहे साईडला. हा हा बघ किती आहेत. वरचा हात काढतो. तुझा हात काढ वरचा. हा झाड झाड आहेत. हा चड्डी भेटणार आहे माझी. हात काढ. काय काढ हात वरचा. टोका टोका बघ इथं किती आहेत माहिती आहेत काय तुला. काय आहे का नाही आहे? अरे किती आहेत बघ. थांब नको मी आज करा. थांब थांब मी सगळं जाणार सगळं थांब अरे, नको. मी दगड उचलतच नाही. एक मिनिट थांब नको थांबशील जरा. एक मिनिट थांब. भरपूर मासे भेटलेत बहुतेक एकाच जागेवरती. एक इथं आलेला आहे, एक बाहेर पडलाय. घेतला त्याला घेतला. हा, एकाला घेतलाय आणि दुसरा पण इथे आहे. बोट टोका टोका थांब. बोट आहेत काय? तू पकडतो काय टाक त्याच्यामध्ये. अरे तो टाकायला तर दे. किती होते आतमध्ये. किती होते रे? 2 मीटर. दोन भेटले. 2 एवढी मजा आली. अटक. 2 भेटले मासे. 5 तरी होते ना पण जाडे होते. गेला बघितला केवढा आहे बघ. मोठा आहे मग अशी चप्पळाही लागते. मासा असंच नाही भेटत. हा बघा किती मोठा मासा भेटलेला आहे. ते थांब मोठा मासा, लय भला मोठा मासा भेटलाय. माशांवर मासे भेटत आहेत. 70, 50, 60 तरी भेटायला पाहिजेत ना. तर आता आम्ही इथे कांडाळ लावणार आहे आणि जाळं तो काढतोय हा भाऊ. हा दिसतंय हे बघा, असं करतो. आता बघा ही कांडाळ लावतोय आम्ही, तर त्यासाठी हे जाळं खोलतोय. तो कुठून लावणार पण इथे ते आता आपण आपल्या व्ह्युअर्सला दाखवणार टेक्टिक्स. नक्की कशी लावायची. देखू जरा पुढे जाऊया काय. इथून घेताना हा बघ हा दगड दिसतोय का. जरा पुढं जागा लोकेशन चेंज, पुढं जाऊन कांडाळ लावणार आता. अंधारा खूप असल्यामुळे काही अंधारात खूप एकदमच रेकॉर्ड होते. उचलही माझ्या मामा बैठे जातो. तुम्ही लोक इथे थांबा. हाँ हमारा भी यही स्थान है. अब आपण काढतोय. ह्या साईड मागं. हे काढूया काय. हे दे इकडे मला, हा डोकं काढायचं. इकडे दे. या टोक्यात जो ह्याच्यात किती साठलेत बघा, जे हाताने पकडलेले मासे आहेत 10-20 तरी असतील. आणि आता कांडाळ लावून ते नदीच्या मध्यभागी चाललेत हळू हळू हळू. आता पूर्ण ते जात आहेत तर मग दिसणार नाही, तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. हे बघा दिसत आहे, जरा झूम करून दाखवतो. पाण्यातले मासे 2 फिरतायत, पानगेंडे.
मासे बघा. आता लुक बघा माशांचा. हा एक नंबर. आता ते पूर्ण नदीच्या मधोमध चाललेत आणि पूर्ण अशी नदी आहे, तुम्हाला दिसणार नाही, रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे. ती कांडाळ लावलेली त्याच्यातून मासे भेटत आहेत. एक एक मासा काढतायत आणि खिशात भरतायत, कारण ती टोकरी माझ्याकडे आहे. टोकरी काढू. हे घे. पीठ ठेवलं ना. होय. ठेवा तिथं. आता यांनी घातला नाही ती टोकरी. थांब. हां आता बोल. टोकरी घातला नाही, पडणार आहे. आणि इकडून आता चालले ते मासे पकडायला. ती कांडळ ही बघा, ही काय म्हणते, नदीमध्ये पकडण्यासाठी मासे. आणि आम्ही असे इथं बसलोय दोघं पण, माशांची वाट बघतोय, कारण आम्हाला नाही तिथं अलाउड नाही, अजून एंट्री नाही नदीमध्ये, नो एंट्री आहे, त्याच्यामुळे लांबूनच बघायचा कार्यक्रम आहे आमचा फक्त. अरे ह्याने कांडाल ओढली नाही बाहेर. नाही आम्ही आता आलोय. हात पण नाही लावले कांडेले तर. पप्पू आता हा बघ. कुठे थांब हलो ना. हा बघ, हा मासा इथून पकडलाय, पद्धतशीर कांडळीतून काढतोय. तर तिकडे दुसरा पण पकडतोय, हा निघत नाही पण. काय रे, निघाला मासा निघाला. आता त्या खिशातून कर ना. आता ज्या खिशातून काढतायत मासे, किती काढतायत जरा बघू. हे थांब ढक्कन बघू. 3 काढलेत आणि त्याच्यात टाकलेत 2 मासे. तू धक्का नको देऊ. अजून 3 ते 7 8 मासे. 8 मासे आलेत, अजून येत आहेत. 10 झालेले आहेत. 10 टोटल 10 केलेले आहेत. पुन्हा गोरपी निघालेल्या आहेत पाण्यात. आणि तुम्ही आता जावा काठावर. आम्ही आला, नो एंट्री आहे सध्या. आम्ही त्याला मागे चाललोय. ये ना कांडाल तर तिकडनं काय लागले ते तर आधी बघूया. इथं आता आम्ही बसायचं नियोजन केलंय. नाही लागली तर उगाच नको. इथं आम्हाला बसायला अशी पद्धतशीर दगड भेटलाय. बाकी आहे ते चालले आहेत माशाला परत नदीत. तिकडं कायसं गावलंय एवढ्याशा छोट्याशा ह्याच्यात. ते थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो. ते इकडं जर नदीच्या काठाशी येतील तेव्हा तुम्हाला दाखवतो काय नक्की गावलंय. थोडासा लुक घेण्याचा प्रयत्न करा, कारण ब्लर येतोय व्हिडिओ. जरा टॉर्च मार रे. हा लांबट काहीतरी गावलंय, लांबट. अरे वा वा, ड्रॅगन गावलाय. इथं जवळ आलं की बघितलं, दाखवतो किती मोठा आहे तो. काय झालंय अजून माझ्या हाताला ताकद लावतो. तर आता नदीतून कांडाळ्यातून मासे पकडून 2 धुरंधर बाहेर आलेले आहेत. आणि आता मासे बघू किती साठलेत. 1 तासांचे अथक प्रयत्न. 1 तासाचे प्रयत्नांतलं यश आलंय की नाही ते बघूया. टोकरी बघून समजेल किती यश आलंय, किती मोठे पकडलेत. आणि मगाशी जो मासा दाखवण्याचा प्रयत्न करत होतो, जो मोठा भला मोठा मासा. हे पहिलं व्यवस्थित बरं झालं. हे काय इथं बसून गेलो, साफ तरी करायचं. बघू ते ढोलकी, हे टोकरी बघू. ढोलकी दाखव जर तुम्हाला. तुमच्या काय व्ह्युअर्स, काय तुमचे सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना आपण दाखवणार आहे आज आपण काय पकडलंय ते. हा आमच्याकडे वाटा मागत होता. आमच्याकडे वाटा मागत होता, तर आम्ही वाटा पोच केलेला आहे. ते आम्ही पण ऐकलेलं आहे. ही सर्व जी मेहनत आहे हे आम्हाला मासे खायचे आहेत म्हणून नाही, तर आमचे छोटे बंधू तेजस पवार आले आहेत, युट्यूबर. आणि त्यांनी अशी रिक्वेस्ट केली की दादा मला माझ्या युट्यूबच्या मेंबर्सना दाखवायचं आहे आपण कसे मासे पकडतो. त्याच्यासाठी आम्ही गावकीचं काम टाकून तिथे शिव्या खाऊन इथे आलेलं आहे. बरोबर. नाही तुम्ही मजाक मध्ये घेऊ नका, पण सिरियसली आम्ही खरंच शिव्या खाऊन आलेलंच आहे. आणि खाली जाऊन शिव्या खायच्याच आहेत. वजनदार असं वाटतंय मासे.
थांब थांब बाहेर येऊ दे. हो बाप रे, कसले भले मोठे मासे गावलेत. नीट टॉस मारा. थांब. हा हे बघा, ए मासे बघा. बाप रे, कसला मोठा मोठा. काय ते एवढं थांब 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 इकडे निघू. एवढं मोठं काय. तुला कसं त्याला दाखवायचं आहे व्हिडिओ. पिशवीवर टाक. असे 3 भले मोठे मासे गावलेत. आणि तो जो मगाशी दाखवला तो मासा बघा. अरे काय कसला मोठा आहे. असे मजबूत मासे. आणि हे 20-25 मासे तर जरूर असतील. काय मासे आहेत. तर आता अशा प्रकारे असे मासे पकडून झालेले आहेत. आणि आता परतीचा प्रवास चालू झालाय. आणि आता चाललोय या जंगलातून रस्त्याकडे. हे नको, फ्लॅश नको मारू. अच्छा, पायी पैंजण माझा तेरून जुन, पायी पैंजण माझा तेरून जुन, कशी तुमच्यात निघाली गवळण. कशी तुमच्यात निघाली गवळण, कशी तुमच्यात निघाली गवळण. वा वा वा, उत्तम उत्तम असं गाणं. गवळण 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 सादर केले गाडीत माशावर परतताना. Blinding lights, lost in your eyes, feeling the pressure. You and I, spending the night, chasing for